श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या कथा आनंदमध्ये. तर आज आपण हिरण्यगर्भ या ग्रंथातील 7वी कथा पाहणार आहोत. कथेचं नाव आहे ओम मनी पद्मे हुम. त्या तिबेटियन मठामध्ये आज खूपच गडबड लगबग होती. आज वेळ होती ती नवीन विद्यार्थ्यांच्या भरतीची. वँग जिग्मे ताशी त्या गुरुकुलाचे अधिपती होते. सर्व नव्या भरती झालेल्या मुलांसाठी हा एकत्र प्रार्थनेचा अनुभव नवा होता. जवळजवळ 40-45 विद्यार्थी मठाच्या प्रांगणात जमा झाले. वँग जिग्मे ताशी यांनी प्रार्थना चालू केली. ताशींबरोबर ओम मनी पद्मे हुम असा जप सर्वजण करू लागले. सर्व आसमंतात एक विशेष चेतना जागृत होऊ लागली. सर्वजण मिळून सामूहिकपणे उच्चारत असलेल्या त्या अद्भुत मंत्राच्या प्रभावानं प्रांगणात जमलेल्या सर्वांच्या पाठीच्या कण्यात स्पंदन हालून हळूहळू वर सरकू लागली. ग्लॅत्सो दोर्जे आणि सांगे केलसंग हे दोघं भाऊ. खरं तर त्यांचा आजचा पहिला दिवस आणि या प्रार्थनेचा देखील हा पहिलाच अनुभव. तरीही त्यांना ती स्पंदनं जाणवत होती. 18 वर्षांचा ग्लॅत्सो पिळदार देहाचा होता, तर 16 वर्षाचा सांगे कृश अंगकाठीचा होता. गुरुवर्य ताशींनी तासाभराने प्रार्थना संपवली आणि सर्व छात्रांना त्यांच्या त्यांच्या शिक्षकांच्या हवाली केलं. उद्या प्रांतकाळपासून सर्वांचं शिक्षण चालू होणार होतं. ताशी यांच्या गुरुकुलात तिबेटमधील दूरदूरच्या जागेतून विद्यार्थी शिकण्यास येत, कारण ताशी हे एक निष्णात गुरुवर्य होते. तिबेटियन पद्धतीतील ची एनर्जी म्हणजेच आत्मशक्तीचं रहस्य ते जाणत होते. ग्लॅत्सो आणि सांगेचे गुरुकुलातील जीवन सुरू झाले. रोज सकाळी 4 वाजता उठून अन्निक आटोपून 2 तास प्रार्थना आणि ध्यान व्हायचं. नंतर नाश्ता होई. नाश्ता झाल्यानंतर त्यांचे शिक्षक त्यांना इतरत्र परिसरात फिरावयास नेऊन निरनिराळ्या वनस्पती आणि निसर्गातील इतर गोष्टींचा मानवी जीवनाशी कसा संबंध आहे, त्याचा उपयोग केव्हा आणि कसा करायचा याचं ज्ञान देत असत. दुपारी जेवण आणि थोडा विश्राम झाल्यावर पुढे 2-3 तास मार्शल आर्ट्सचं प्रशिक्षण आणि सराव होई. संध्याकाळच्या प्रार्थनेनंतर दिवस संपत असे. असाच काळ चालला होता. 4 वर्ष झाली. ग्लॅत्सो आता 22 वर्षाचा, तर छोटा भाऊ सांगे आता 20 वर्षाचा झाला होता. दोघे जण अभ्यासात हुशार आणि मार्शल आर्ट्समध्ये निपुण झाले होते. एके दिवशी सकाळी त्रिशूळ आणि कमंडलू हातात असलेल्या आपल्या योगीराजांचं त्या तिबेटियन मठात आगमन झालं. गुरुवर्य वँग जिग्मे ताशींनी आदरपूर्वक योगीराजांचं स्वागत केलं. त्यांना उच्चासनावर बसवलं आणि ते स्वतः त्यांच्या पायाशी बसले. दोघंही तिबेटियन भाषेत वार्तालाप करू लागले. काही वेळानं गुरुवर्य ताशी यांनी ग्लॅत्सो आणि सांगे यांना तिथं बोलावून घेतलं आणि योगीराजांना प्रणाम करण्यास सांगितलं. ताशी बोलू लागले, तुम्ही दोघं भाऊ या गुरुकुलातील सर्वोत्तम विद्यार्थी आहात. आता तुमचं इथलं शिक्षण संपलं आहे. त्यापुढे तुम्हाला या योगीराजांच्या बरोबर राहून पुढील शिक्षण घ्यायचं आहे. प्रत्यक्ष श्री योगीराजांनीच त्यासाठी तुमची निवड केली आहे. ग्लॅत्सो आणि सांगे यांनी एकमेकांकडे पाहिलं आणि गुरुवर्यांच्या सांगण्यावर मान डोलावली. योगीराजांना प्रणिपात करून हात जोडून ते आदरानं उभे राहिले. योगीराज आसनावरून उठले आणि त्यांनी गुरुवर्य ताशी यांचा निरोप घेतला. आपल्या 2 नव्या शिष्यांबरोबर योगीराज गुरुकुलाच्या बाहेर पडले. 2 तेजस्वी मुलं ग्लॅत्सो आणि सांगे त्यांच्या पाठीमागे 4 पावलं अंतर ठेवून अदबीनं चालू लागली. दुसऱ्या दिवशी 3ऱ्या प्रहरी योगीराज आपल्या 2 शिष्यांसह दुर्गम गुहेजवळ पोहोचले. गुहेत धुनी धगधगत होती. योगीराज मध्यभागी असलेल्या शिळेवर विसावले. ग्लॅत्सो आणि सांगे त्यांच्यासमोर हात जोडून उभे राहिले. योगीराजांनी त्यांना बसण्यास सांगितले, तरी गुरुच्या समोर बसल्यानं गुरुचा अनादर होतो असं सांगून दोघांनीही बसण्यास नकार दिला. योगीराजांनी स्मित केलं. दोन्ही मुलं पहिल्या परीक्षेत तर पास झाली होती. दुसऱ्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर समाधीत असलेल्या योगीराजांनी जेव्हा आपले नेत्र उघडले तेव्हा गुहा एकदम स्वच्छ आणि साफ झालेली दिसली. योगीराज समाधीतून उठण्यापूर्वीच दोन्ही बंधूंनी गुहा स्वच्छ आणि साफ केली होती. पिण्याचं पाणी भरून ठेवलं होतं. धुनीमध्ये लाकडंही घातली होती. योगीराज प्रसन्न झाले.
ते दोघांनाही घेऊन गुहेबाहेर पडले आणि बर्फाळ शिखरावर चढू लागले. दोन्ही मुलं गुरूंच्या मागे आदरानं अंतर ठेवून चढत होती. शिखर माथ्यावर पोहोचल्यावर योगीराजांनी दोघांनाही पद्मासन घालून बसण्याची आज्ञा दिली. सूर्य डोक्यावर आला होता. घडणाऱ्या घटनेचा एकमेव साक्षी हा माध्यान्हीचा सूर्य होता. योगीराजांनी दोघांस डोळे मिटून ध्यानस्थ बसण्यास सांगितलं. आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्यानं त्यांच्या भ्रूमध्यातील आज्ञाचक्रावर चेतना जागृत केली. दोघंही ध्यानाच्या खोल अवस्थेत गेले. दोघांनाही त्यांचे गेल्या 10,000 वर्षातले सर्व पूर्वजन्म आणि प्रत्येक जन्मातील त्यांच्या योगीराजांबरोबर असलेल्या संबंधाचे स्मरण झालं. तसंच पुढं काय कार्य करण्यास योगीराज इथं घेऊन आले आहेत तेही त्यांना समजलं. उशिरापर्यंत तिघही गाढ ध्यानात बसले होते. नंतर साधारण रात्रीच्या पहिल्या प्रहारापर्यंत तिघेजण योगीराजांच्या गुहेत परत आले. पुढची 22 वर्ष दोघा भावांनी योगीराजांच्या सेवेत राहून सर्व विद्या, कला, क्रियायोग, धारणा, ध्यान आणि समाधी यांचं पूर्ण ज्ञान प्राप्त करून घेतलं. आता दोघं जण अनुक्रमे 44 व 42 वर्षाचे झाले होते. ग्लॅत्सो आता उंचापुरा, धिप्पाड आणि पिळदार शरीराचा योगी होता. सांगे, शांत, प्रेमळ मुद्रा असलेला आणि चेहऱ्यावर तुरळक दाढी ठेवलेला असा योगी होता. डोक्याला एका ठराविक पद्धतीनं वस्त्राच्छादित करणं त्याला आवडत असे. बरेचदा तो तसा ग्लॅत्सोच्या नजरेस पडे. एके दिवशी योगीराजांनी दोघांना बोलावलं आणि त्यांना त्यांच्या भावी जीवनाबद्दल सांगण्यास सुरुवात केली. ग्लॅत्सोला ते म्हणाले, आता तुला तिबेटला एका मोठ्या मठाचा अधिपती होऊन येणाऱ्या काळासाठी बऱ्याच लोकांची तयारी करून घ्यायची आहे. या जन्मातील तुझं कार्य संपवून माझ्या प्रज्ञापुरीतील अवतरण्याच्या सुमारास तू तुर्या अवस्थेतील योगी होशील. तेव्हा तुझी माझी परत भेट होईल. तसंच आपल्या त्या भेटीनंतर तू गजानन या नावानं प्रज्ञापुरीच्या जवळ शेगावी तुझं आध्यात्मिक साम्राज्य उभारशील. लाखो करोडो लोकांचा उद्धार करशील. योगीराज सांगेकडे वळले आणि सांगू लागले, तू आता अमरनाथ क्षेत्राजवळ तुझा पुढील काळ व्यतीत करून असंख्य जिज्ञासू आणि योग्यांना मार्गदर्शन करशील. या जन्मातील तुझं कार्य संपल्यावर प्रज्ञापुरीतील माझ्या अवतारावेळी आपली परत भेट होईल. तिथून जवळ असलेल्या शिर्डी ग्रामी साई या नावानं प्रसिद्ध पावशील. संपूर्ण जगभरात तुझा डंका वाजेल. माझी ध्वजा तू सर्वदूर फडकावशील. आता तुम्ही दोघंजण माझ्या आज्ञेप्रमाणे आपापल्या कार्यासाठी प्रयाण करा. योगीराजांनी आपले दोन्ही हात आशीर्वादासाठी उचलले. दोन्ही भावांनी योगीराजांच्या चरणावर मस्तक ठेवलं. आशीर्वाद घेतला. योगीराजांना पुन्हा एकदा डोळे भरून नजरेत साठवून घेतलं आणि योगीराजांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी आपल्या वाटेनं प्रयाण केलं. योगीराजही उठले. त्रिशूळ आणि कमंडलू उचलून गुहेच्या दिशेनं झपाझप चालू लागले. योगीराजांनी आपल्या प्रज्ञापुरीतल्या सर्वात मोठ्या अवतारासाठी आपले खास सहकारी निवडण्यास आता सुरुवात केली होती. त्यांच्या चेहऱ्यावर अतीव समाधान पसरले होते. दोन भावांना कृपांकित करी तेज नजर योगीराजांची. पूर्वतयारी सुरू झाली प्रज्ञापुरीतील अवताराची. तर अशा प्रकारे आपली ही कथा इथेच समाप्त झाली आहे. तर तुम्हाला आपल्या ह्या कथा आवडत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.